माझं नाव लावण्य गजाननकर. माझ्या शाळेचं नाव PM जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसई जळगाव. मी इयत्ता चौथीतली विद्यार्थिनी आहे. मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. शाळेच्या मैदानात रवीला एक मोबाईल सापडला. आजूबाजूला कोणीच नव्हतं. मित्रांनी त्याला सांगितलं, मोबाईल ठेव. रवी थोडा थांबला. त्याने मोबाईल हातात धरून निघाला. त्याने तो मोबाईल टीचरला दिला. टीचरने सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं की असं घडलेलं आहे. मग टीचर विद्यार्थ्यांनी ठरवलं की आपण तर हे मोबाईल कोणाचा आहे हे तर आपण सापडून घेऊया. आणि रवीने घरी पण सांगितलं होतं त्याच्या आई वडिलाला की बा हा मोबाईल मला मैदानात सापडलेला आहे. आई वडील पण म्हणाले की हा मोबाईल कोणाचा आहे हे आपण ढूंढू. मग रोज सगळेजण हे मोबाईल कोणाचा आहे हे शोधायचं ठरवलं. मग एके दिवशी एका टीचरच्या घरी एक दुसऱ्या प्रिन्सिपल टीचर आल्या. प्रिन्सिपल टीचर म्हणाल्या की तुला मोबाईल सापडले का? 2 दिवस झाले माझा मोबाईल दिसत नाही आहे. मग त्या टीचर म्हणाल्या, अरे माझ्या शाळेतल्या एका विद्यार्थीनं, त्याचं नाव रवी आहे, रवीला एक मोबाईल सापडला होता. मग टीचरनी तो मोबाईल घेऊन प्रिन्सिपल टीचरला असं दाखवला. आणि टीचर म्हणाली, हा मोबाईल प्रिन्सिपल टीचर हा मोबाईल तुमचा आहे का? प्रिन्सिपल टीचर म्हणाला, हो, हा मोबाईल तुला कुठे सापडला? मग प्रिन्सिपल टीचर म्हणाल्या की हा मोबाईल मला सापडलेला नाहीये. माझ्या शाळेतल्या एका रवी नावाच्या मुलाला मैदानात सापडलेला आहे. मग प्रिन्सिपल टीचरनी त्या रवीला बोलवायला सांगितलं. टीचरनी त्या रवीला बोलवलं आणि रवीला धन्यवाद म्हणलं. मग रवीचे आई वडील खूप खुश झाले की हा मोबाईल भेटलेला आहे. आता आपण काम धंद्यावर जाऊ शकतो. मोबाईल मिळालेला आहे. धन्यवाद. ह्या गोष्टीतून बोध मिळते, कधीही कोणाची वस्तू आपण न घेता त्यांना द्यावी. धन्यवाद.